शिवसेनेचा विधान परिषदेच्या 5 पेक्षा जास्त जागांवर दावा केल्याचा माहिती आता सूत्रांनी दिली आहे। पक्षाची ताकद 5 जागेवर असल्याने शिवसेना 5ही जागा लढवण्यावर ठाम आहे। नाशिक, परभणी, ठाणे, संभाजीनगर आणि यवतमाळ या जागा लढण्यावर शिवसेना आग्रही आहे। सोबतच रायगडची जागा लढण्यासाठीही शिवसेना आग्रही असल्याचं कळतंय। लवकरच महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून यावर अंतिम निर्णय घेतला जाईल। शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राहुल गांधी हे गोंधळलेलं भरकटलेलं व्यक्तिमत्व आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। राहुल गांधींच्या मोदीवरील टीकेवरून शिंदेंनी हा हल्लाबोल केलाय। पंतप्रधान मोदी देशाचे निर्णय घेतात असं शिंदे म्हणाले। राहुल गांधी एक गोंधळलेलं आणि एक भरकटलेलं अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व म्हणेन मी। जेव्हा जेव्हा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देश हिताचे निर्णय घेतात, कारण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी 140 कोटी जनता आहे। राहुल गांधींनी गद्दार म्हणणं हास्यास्पद असं रवींद्र चव्हाण म्हणतात। राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या टीकेवरून रवींद्र चव्हाणांनी ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा साधलाय। तर रवींद्र चव्हाणांनी काय ट्वीट केलंय ते पाहूयात। जिनके दामन पर खुद सैकड़ों दाग वो दूसरे पर उंगली उठाते हुए अच्छे नहीं लगते। काँग्रेसचा इतिहासच आणीबाणी, कलम 370 आणि बोफोर्स सारख्या देशविघातक गद्दारीनं काळवंडलेला आहे। त्यामुळे काँग्रेसचे शहजादे राहुल गांधींनी कुणालाही गद्दार म्हणणं हे हास्यास्पद आहे। त्यांना बहुतेक आपल्या पक्षाच्या इतिहासाचा विसर पडला असावा।